टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। इथल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि एकूण राज्याचं लक्ष या निकालाकडे असणार आहे। नेमकं काय होणार, कारण याच निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि आता आपल्या सोबत रंजन तावरे आहेत, त्यासोबत केशव जगताप जे विद्यमान चेअरमन आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे, आणि एकूण या निवडणुकीतले प्रचाराचे मुद्दे आणि एकूण ज्या पद्धतीने ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती, कारण अजित पवारांसमोर रंजन तावरे, चंद्रराव तावरे यांनी कडवं आव्हान उभं केलं होतं। सर, काय सांगणार? निवडणूक पार पडली, मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, काय विश्वास आहे तुम्हाला की या नेमका काय निकाल येऊ शकतो या संपूर्ण निवडणूक? आजच्या निकालामध्ये थोड्याच अवधीमध्ये आपल्याला समोर येईल की माळेगावच्या सभासद राजानं त्याच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे आणि सहकार वाचवण्याचं परमपवित्र काम करत असताना स्वार्थासह परमार्थ करायचा हा त्याचा विचार आहे। आणि म्हणून कारण केवळ आणि केवळ पश्चिम महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीतला ऊसाचा भाव माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या भावावर अवलंबून असतो आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्राचा साखर धंद्यातला हा केंद्रबिंदू आहे माळेगाव। आणि त्यामुळं सभासदांना निश्चितपणे आम्हाला कौल दिलेला आहे 20च्या 20 जागा आमच्या येतील, मात्र एक जागा जी आहे ती अजितराव पवार ब वर्गातून येतील, कारण त्याच्यामध्ये मर्यादित 102 मतदार आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही कुठलाही प्रयत्न केलेला नाही। जाणीवपूर्वक तुम्ही प्रयत्न केला नाही? नाही, हे बघा, आमची लढाई सत्तेची लढाई, महासत्तेच्या विरोधात। सत्य जिथं दिसतंय ते उघडपणे मान्य करायला आम्हाला कमीपणा वाटायचे काही कारण नाही काय, आणि कुठंतरी पैसे खर्चायचे करायचे हाही आम्हाला मान्य नाही। त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे। निश्चितपणे जनशक्ती यशस्वी होईल, कारण शेवटच्या 2 दिवसामध्ये प्रचंड पैशाचा पाऊस पडलेला आहे, परंतु माझा स्वाभिमानी सभासद त्याला बोलणार नाही हा मला विश्वास आहे। म्हणजे तुम्ही म्हटलं की 20 जागा तुमच्या येतील आणि त्यांची एकच जागा येईल ती म्हणजे अजित पवारांची? यस, होय। या सगळ्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर अजित पवारांनी स्वतः खूप लक्ष घातलेलं आहे। एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एका कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एवढं लक्ष घालणं, काय तुम्ही कसं पाहतात याकडे? काय नेमकं कारण काय असू शकतं? आम्ही तर खऱ्या अर्थानं बारामतीच्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, परंतु त्यांनी खाली यायचं काही कारण नाही, फक्त त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ दडलेला आहे हे मात्र निश्चित, कारण ते खाजगी कारखानदारीचे जनक आहेत आणि माळेगावचा भाव अधिक मिळाला तर त्यांनाही जास्त पैसे 400-500 रुपये माळेगावने FRPपेक्षा अधिकचे दिले तर त्यांनाही 100-200 रुपये द्यावे लागतात आणि 100-200 रुपये म्हणजे थोडे नाहीत त्यांच्या दृष्टीनं। 80-90 लाख टन ऊसाचं गाळप त्यांचे कारखाने करतात, त्यावेळेला त्यांना प्रतिवर्षी 200 रुपये जादा द्यायचे झाले तर साधारणपणे 170-180 कोटी रुपये दरवर्षी जादा मोजावे लागतील। 5 वर्षाचे 800 ते 900 कोटी रुपये त्यांना खिशाला कात्री, नफ्यातली घट आहे आणि म्हणून त्याच स्वार्थासाठी ते असंही म्हणतात की अजित पवार जर सत्ता आली, दादा चेअरमन झाले तर याचं देखील खासगीकरण करतील, असा देखील आरोप काही तुमच्या उमेदवारांनी केला? उद्या काही होऊ शकतं, कारण त्यांचा तो विचारच आहे। कारण मधल्या काळामध्ये 11 गावं सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची गेली 65 वर्ष सभासद आहेत, त्यांची मागणी नव्हती माळेगावला यायची जायची, पण ती गावं 11 जोडण्यामध्ये अजित पवारांनी कोराळ्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं ही 11 गावं जोडण्यामध्ये माझा स्वार्थ आहे, आणि म्हणून तो स्वार्थ आणि आजचा स्वार्थ एकसारखाच आहे आणि म्हणून त्यांच्या स्वार्थासाठी ही निवडणूक ते लढवतात असं माझं ठाम मत आहे। पण हे आमच्या सभासद राजांनी ओळखले, त्यांना त्यांचा स्वार्थ कळत असेल तर माझ्या सभासदांनी सुद्धा आपला स्वार्थाने आपला प्रपंच बघितला पाहिजे आणि त्या दृष्टीनं लोकांनी मतदान केलेले। केशव जगताप आपले विद्यमान, त्याचे जे काही आरोप लावत आहेत स्वार्थासाठी ही सगळी दादांचं हे सगळे प्रयत्न सुरू आहेत, दादांनी हे लक्ष घातलंय असं त्यांचं म्हणणं आहे? नाही, असं स्वार्थासाठी वगैरे काही नाही, ही निवडणूक सभासदांनी स्वतः हातात घेतलेली आहे। साखर कारखाने म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रपंचाला हातभार लावणारा एक फार मोठा घटक असतो
आणि मग कोणता कारखाना काय काम करतो? माळेगाव कारखान्याने मागच्या वर्षीच्या हंगामामध्ये टनाला 3636 रुपये भाव दिला. महाराष्ट्रामध्ये लोक आश्चर्यचकित झाले की उसाला भाव इतका कसा मिळतो. ते कारखान्यानं सिद्ध, अजितदादांच्या नेतृत्वाखाली हे कारखान्यानं संचालक मंडळाने सिद्ध करून दाखवलं की लोकांना आश्चर्यचकित करणारा भाव दादा देऊ शकतात. हे एक झालं. यावर्षी चालू हंगामामध्ये आपण सभासदांना 3332 रुपये ॲडव्हान्स दिला आहे. महाराष्ट्रात एकही कारखाना नाही की त्यांनी आज 3332 रुपये ॲडव्हान्स दिलेला आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात आपण ॲडव्हान्स दिलेला आहे. अजून दिवाळीला फायनल व्हायचं शिल्लक आहे. अजितदादांनी एवढं लक्ष घालण्याची गरज काय? हा एक मुद्दा सातत्याने ते उपस्थित होतात. ज्यांना आम्ही मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देतो ते एका कारखान्याच्या चेअरमनसाठी खाली येत आहेत. हे नेमकं काय राजकारण आहे? आता व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. लोकशाहीमध्ये आपण काम करतो. लहान आणि मोठा यात काहीच नसतं. संचालक असेल, चेअरमन असेल किंवा मुख्यमंत्री असेल, लोकशाहीमध्ये याला काय फरक नसतो. ज्याचं त्याचं काम करायचं असतं. दादांना या जवळपास आता 19,500 काहीतरी 49 लोकांचं मतदान होतं. परंतु या कारखान्याला 22,000 सभासद आहेत. या 22,000 सभासदांनी हाक दिलं दादांना की दादा तुम्ही प्रत्यक्षात उतरा, या संचालक मंडळामध्ये या आणि या कारखान्याचं नेतृत्व स्वीकारा. तुम्ही इतकी प्रचंड कामं करतात. बारामतीचं वैभव प्रचंड प्रसन्न केलं तुम्ही. सगळीकडे झाडं लावली, झाडं आणली, सगळे रस्ते केले. शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे डांबरी रस्ते करून दिले. सगळ्या तुमच्या कॉलेजेस काढले, मेडिकल कॉलेज काढलं, मेडिकल हॉस्पिटल काढलं. हा सगळा विकास केला आहे दादांनी, ठीक आहे. पण आता ज्या काही त्यांचं जे म्हणणं आहे, निकाल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. तुमची केवळ 1 जागा येईल असं त्यांचा दावा आहे. ती अजितदादांची. त्यांच्या 20 जागा म्हणजे इतर उमेदवारांचा पराभव होईल असा थेट दावा, आत्मविश्वास ते व्यक्त करतात. आहे आता काय असं, हे प्रत्येकाला तात्पुरतं समाधान असतं. परंतु आमच्या पॅनलच्या पूर्ण 21च्या 21 जागा येणार. समोरच्या पॅनलला एकही सीट मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. की लोकांनी निवडणूक अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर एकत्र येणार का? कारण अशी चर्चा आहे की तुमचे स्पष्ट बहुमत किंवा स्पष्ट कुणाला मिळणार नाही. जर तशी काही परिस्थिती एकत्र येण्याची काही चर्चा चिन्ह पुढेच्या निकालानंतर? एकत्र येण्याचं काहीच कारण नाही. आमचं स्पष्ट मत बहुमत झाल्यानंतर काही घेण्याची गरजच लागणार नाही. तसं चित्र निर्माण झालं तर, जागा कमी पडल्या तर ती वेळ येणारच नाही. हा आत्मविश्वास नाही, हे वास्तव आहे. तर आपण पाहिलं चंद्रराव तावरे, रंजन तावरे आणि केशव जगताप हे दोन्ही या सगळ्या सत्ताधारी पॅनल, विरोधी पॅनलमधले नेते आहेत आणि त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. दोन्हीकडनं विश्वास व्यक्त केला आहे की स्पष्ट बहुमत किंवा स्पष्ट आमचे दोन्ही पॅनल निवडून येतील. त्यामुळे आता नेमकं काय चित्र स्पष्ट होतं. काही वेळातच या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. मात्र दोघांचाही दावा, दोघांचा आत्मविश्वास तितकाच पाहायला मिळतोय. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.